हॅलो. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ओवीचे पप्पा गावी गेले होते आणि येताना भरपूर अशा भाज्या घेऊन आले होते. तर त्यासोबत ना एक मस्त कोवळा फणससुद्धा आणला होता आणि त्याचीच भाजी मी बनवणार होती. इतकी छान होती ना, मला प्रचंड आवडते. सो आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला बघूया. सो इकडे बघा, मी इकडे हा फणस घेतलेला आहे, तो असा कट करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आहे ना मी थोडंसं पाणी घालून आधी हा स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेते. त्यानंतर आहे ना पुन्हा ह्यामध्ये पाणी घालते आणि त्यानंतर त्यामध्ये आहे ना थोडीशी किंचित हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे आहे ना कुकरच्या डब्यात घालून ना कुकरमध्ये आपल्याला ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. अगदी व्यवस्थित शिजला जातो. आता 2 शिट्ट्यांमध्ये बघा हा फणस आहे ना व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर हा फणस त्यानंतर थंड झाला ना की हा असा छान सोलून घ्यायचा. तुम्ही किसून देखील घेऊ शकता. असं छान पद्धतीने मी पूर्ण फणस असा सोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर आहे ना मग ह्यामध्ये ना आपल्याला कांदासुद्धा भरपूर घालायचा आहे. जितका कांदा असेल ना तितकी ह्या भाजीला टेस्ट छान येते. तर इकडे मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे आणि अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मग कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं. तेलाचं प्रमाण ना ह्या भाजीसाठी थोडंसं जास्तच घालायचं आणि त्यानंतर मग तेल छान तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं, कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान तडतडला की मग चिरलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे. कांदा छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, कांदा जळू द्यायचा नाही आहे. आणि हे छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. लक्ष ठेवायचं, हळद आपण शिजतानासुद्धा घातली होती, त्यामुळे किंचित हळद घालायची. लाल तिखट घालायचं. आता तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घालूनसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. त्यानंतर थोडंसं मी इकडे ना गरम मसाला घातला आणि व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे. मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण जे फणस जो शिजवलेला आहे तो घालायचा आहे. आता ही फणसाची भाजी करताना आहे ना तुम्ही कडधान्य म्हणजे काळे वाटाणे किंवा हरभरेसुद्धा घालू शकता. ते घालूनसुद्धा भाजी छान होते, पण मला ही जी फणसाची ओरिजिनल चव असते तशीच आवडते, त्यामुळे मी ह्यामध्ये कुठलेही कडधान्य घातलेले नाहीत. आणि हे छान आता मी परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं, कारण शिजतानासुद्धा घातला होता. आणि हे छान मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मग हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं याला वाफ करू द्यायची आणि 2 ते 3 मिनटानंतर मस्त आपली ही अशी छान भाजी तयार होते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास फॉलो जरूर करा. बाय.